बेहदची परम महाशांती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आणि एलियन्स या सदरातील आजचा हा शेवटचा भाग, ज्याच्यामध्ये अनंतभाईंच्या प्रश्नावर बापूजींनी खूप सखोल आणि सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये 4G, 5G, 6G या इंटरनेट सेवेला अस्त्राप्रमाणे वापरले जाईल. येणाऱ्या पुढील काळात बायो वेपन्स खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत होतील. तसेच इल्युमिनॅटी, मिरर्स यांच्या टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो, या इंटरनेटच्या म्हणजे बायो वेपन्सच्या कचाट्यातून मानवजातीला वाचवण्यासाठी कशा प्रकारे परमशांतीच्या व्हायब्रेशन्स आपण पसरवून हे सगळं टाळू शकतो, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आता आम्हाला असं सांगा की हे एनर्जी वेपन्स या विकृत लोकांच्याकडे कसे काय आले? अगदी 4G, 5Gची सुद्धा अशी फ्रिक्वेन्सी रिलीज केली जाते की ज्यामुळे सकारात्मक आत्म्याची मानसिक अवस्था पण अस्थिर होऊन जाते आणि तो पुढील आध्यात्मिक प्रगती पण करू शकत नाही. विज्ञानाचा एवढा दुरुपयोग कसा काय केला जातोय? मनावर हेतुपुरस्सर आघात केला जातोय. यामुळे येणारी तरुण पिढी भरकटली जाते, याचीच खंत वाटते बापूजी. बापूजी यावर म्हणतात की सूक्ष्म वतनातील जे नकारात्मक आत्मे आहेत तेच हे सर्व करत आहेत. मग ती विनाशाची साधनं असोत किंवा मग 5G, 6G या नेटवर्कची गोष्ट असो किंवा नवनवीन शोध लावणे असो, आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करता यावे आणि विनाश करून भीती निर्माण व्हावी म्हणूनच हे नकारात्मक आत्मे सर्व करत आहेत. हे सर्व ऐकून अनंतभाई बापूजींना काळजीपोटी विचारतात की मग आपल्यासारखे जे आध्यात्मिक मार्गातील लोक आहेत त्यांनी अशा वेळेला काय केलं पाहिजे? यावर बापूजी अगदी सहज म्हणतात की याचे उत्तर तर तुम्हालाही माहिती आहे. मी जो तुम्हाला मंत्र दिलेला आहे परमशांती, त्याचा ऑरा आपल्या आजूबाजूला तयार करा. ऑरा लॉक कसा करायचा हा बापूजींचा व्हिडिओ श्रोत्यांनी यूट्यूबवर जरूर बघावा. बापूजी सांगतात की सगळ्यात आधी आत्मस्वरूप होऊन बेहदच्या परमपित्याकडून पावर घेऊन सर्वत्र परमशांतीच्या लहरी पसरवा आणि स्वतःचा परमशांतीचा ऑरा लॉक केलेला आहे असा संकल्प करा. कारण संकल्प केल्यानंतरच सर्व गोष्टी घडून येतात. तसेच स्वतःचे घर परमशांतीचे लाईट हाऊस बनलेले आहे असा संकल्प करा. अशा लाईट हाऊसला कोणतीच नकारात्मक शक्ती हानी पोचवू शकत नाही. पण त्यासाठी आधी तुमचा ऑरा लॉक झालेला असला पाहिजे. यानंतर फक्त एकच शब्द चिरकालपर्यंत टिकणार आहे आणि तो म्हणजे परमशांती. पुढील प्रश्न असा आहे की धरतीचा नियंता जो आहे तो या इंटरनेटच्या दुरुपयोगाला थांबवू शकत नाही का? तसेच हे एलियन्स इंटरनेटचा इतका दुरुपयोग करत आहेत की धरतीच्या खालील 4 स्तरांमधून डार्क वेबच्या सहाय्याने सर्व अनैतिक कामे केली जातात, ज्याबद्दल मनुष्य अनभिज्ञ आहे. त्यांना माहीतच नाही की आपल्या पाठीमागून असे काही चालू आहे. मनुष्य याबाबतीत कधी जागृत होईल? हा काळजीचा सूर ऐकत बापूजी अगदी सहज म्हणतात की कुठलीही गोष्ट असली तरी पण त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक उपयोग करता येतो. तसेच इंटरनेटचे पण शुभ अशुभ असे परिणाम आहेतच ना. डार्क वेबच्या मदतीने इथे मनुष्य तसेच विनाशाची साधनं अक्षरशः विकली जातात. या वेबवरून अतिशय बिभत्स असे सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर ते पाठवतात, जेणेकरून एखादा मर्डरचा सीन बघून तर माणूस मनोरोगी होईल. पण ही सर्व विकृती आहे जे सैतान किंवा आसुरी वृत्तीवालेच करू शकतात. पुढील प्रश्न असा आहे की हे असुर असे काय संस्कार घेऊन पृथ्वीवर आलेले आहेत की ज्यामुळे मनुष्याचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे? यावर सगळ्यात आधी बापूजी दिलासा देतात की या वृत्तीला घाबरून आपले काम भागणार नाही. आपल्याला त्यांच्याकडील नकारात्मक प्रचंड शक्तीचा मुकाबला करण्यासाठी त्याच्या दुप्पट सकारात्मक परमशांतीच्या लहरी पसरवणे आणि ऑरा लॉक करणे या गोष्टी युद्ध पातळीवर कराव्या लागतील. पुढील प्रश्न, या शैतानी ताकदीचा आणखीन एक विशेष म्हणजेच हे लोक लपून छपून वार करतात. बापूजी यावर उत्तर देतात की हे असुर आतून भेकड वृत्तीचे असतात. ते उजेडात ही सर्व कृत्ये करायला घाबरतात, म्हणून ते अंधारात आणि कावेबाजपणाने अनितीने वार करतात. सूर्यप्रकाशात त्यांची शक्ती काम करत नाही. शक्तिमान मालिकेत आपण पाहिलेच होते ना, शैतान म्हणतो अंधेरा कायम रहे. पुढील प्रश्न, काही धर्मांमध्ये खोटी पण प्रकाशाची दुनिया बनवलेली आहे. हे खरंच आहे का? कारण नियर डेथ एक्सपिरियन्सच्या मालिकेत हे लोक सांगतात की आम्ही प्रकाशाच्या गुहेतून जात आहोत.
त्याच्या पलीकडे हे शैतान खरोखरच त्या आत्म्याला प्रकाशातील जीजस दाखवतात, जेणेकरून या मनुष्यानं कंट्रोल करता येईल. जेव्हा की तिथे कुणी देव वगैरे वास्तवात असतच नाही. हा सगळाच आभास शैतान निर्माण करतात कंट्रोल करण्यासाठी. पुढील प्रश्नात अनंतभाई कुतूहलाने बापूजींना विचारतात की मी असे ऐकले की एलियन्सनी प्लॅनेट लाईक प्लॅनेट एक्स निबिरू बनवलेला आहे. खरंच असा काही प्लॅनेट या लोकांनी बनवलेला आहे का? हा कसा काय बनवतात? तिथे कोण राहतो आणि या प्लॅनेटला कोण चालवतो? उत्तर देताना बापूजी म्हणतात की या एलियन्सना प्लॅनेट बनवण्याची काहीच गरज नाही. हे एलियन्स स्वतःच्याच गोळ्यात सूक्ष्म वतनात राहतात. त्यांना प्लॅनेट बनवण्याची काहीच गरज नाही. पुढील प्रश्न आहे की आजकाल युनिवर्स आणि सोर्स यांना कनेक्ट करण्यासाठी मेसेज दिलेले आहेत की युनिवर्सशी कनेक्शन करा, युनिवर्सशी कनेक्ट करा. पण जोपर्यंत साकार रूपाशी कनेक्शन होणार नाही तोपर्यंत पॉवर कुठून येणार? हे चुकीचे इन्फॉर्मेशन काय कुठला अजेंडा आहे का? यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात की हे सर्व काही नकारात्मक वायुमंडळ तयार करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. पण ज्ञान तर हे सांगते की युनिवर्सकडून पॉवर घेण्यापेक्षा जो युनिवर्सचा निर्माता आहे त्याच्याकडून पॉवर घ्यायला पाहिजे ना. आजूबाजूच्या नकारात्मक वायुमंडळातून अनेक अरब खरब वर्षांपासून म्हणजे पहिल्या परार्धापासून आपल्या कारण शरीरात एवढ्या नकारात्मक लहरी भरलेल्या आहेत ना की आता आपला आत्मा पापी असुर झालेला आहे. आणि अशा वेळेस आपण जर युनिवर्सकडे काही मागितले तर मिळेल का तो विचार करा. असे काही मिळवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपले विकर्म विनाश करावा लागेल. हे युनिवर्सकडे मागण्यांच्या बाबत थोतांड जाणून बुजून वायुमंडळात पसरवले जाते. तसेच 3D, 4D, 5Dचे खोटे सुद्धा जाणून बुजून या सूक्ष्म आत्म्यांच्या द्वारे पसरवले जाते. यावर अनंतभाई म्हणतात की यामुळेच खूपसे आत्मे भरकटलेले आहेत. बापूजी स्पष्टीकरण देताना म्हणतात की हे सर्व एलियन्स मुद्दाम मानसिक गोंधळ माजवण्यासाठी अफवा पसरवतात. ते कधी म्हणतात की 3D, 4D, 5Dचे पोर्टल उघडले आहे. बापूजी त्रासून म्हणतात की किती वर्षांपासून पोर्टल उघडतायत आणि अजून त्यामध्ये काहीच प्रगती होत नाहीये. काही नाही, नुसतंच स्तोम माजवला आहे या लोकांनी. शहाण्या लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत आपण आत्मस्वरूपात राहून बेहदच्या परमात्म्याकडून पॉवर घेत नाही तोपर्यंत आत्म्यांमध्ये पॉवर येत नाही आणि कारण शरीरातील डाटाबेस पण बदलणार नाही आणि साहजिकच मन सुद्धा बदलणार नाही. आत्म्यामध्ये पॉवर आल्यानंतरच आपले सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर चार्ज होईल. कारण शरीर चार्ज झाल्यानंतर मन सुद्धा चार्ज होईल. आपले मन अमन म्हणजेच परम शांत होऊन जाईल. आपल्याला यासाठी सगळ्यात आधी बेहदच्या परमपित्याकडून आत्मस्वरूपात पॉवर घ्यावी लागेल. आत्मस्वरूप झाला नाहीत तर पॉवर येणार नाही. परमपित्याकडून सतत पॉवर येत असली तरी पण ती आपल्या आत्म्यामध्ये येणार नाही. आपल्याला आत्मस्वरूप होऊन पॉवर घेऊन सोबत परमज्ञान पण सर्व वायुमंडळामध्ये पसरवायचे आहे. कारण आज सर्वत्र अशांतीने हाहाकार माजवलेला आहे आणि सगळीकडून परमशांतीची मागणी होत आहे. लोक सांगतात की मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, पण मला शांती द्या. ही मागणी तर आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. लोकांचा अमाप पैसा बँकांमध्ये पडून आहे, ज्याची अंतसमयी काहीच किंमत राहणार नाही. त्यामुळेच लोक आपल्याकडील धनदौलत देऊन परमशांती किंवा सहज मृत्यू आपल्याकडे मागतील. अनंतभाई आता बापूजींना म्हणतात की आता मी एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे की या नकारात्मक एलियन्सकडे सूर्याची शक्ती नष्ट करण्याची आणि धरतीला कंट्रोल करण्याची शक्ती आहे का? तर बापूजी म्हणतात की हो, नक्कीच हे एलियन्स केवळ सूर्यप्रकाशच नाही तर पूर्ण सूर्यालाच आपल्या आतमध्ये खेचून घेऊ शकतात. आपल्या मल्टिवर्समध्ये यापूर्वी कधी असा प्रयोग झाला आहे का असे विचारल्यावर बापूजी म्हणतात की हो, याआधी आपल्या गॅलेक्सीमधील इतर 800 ब्रह्मांडातील काही जे सूर्य होते त्यांना या एलियन्सनी अशा प्रकारे गिळंकृत केलेले आहे. जसे हनुमंताने पण आपला सूर्य लहानपणी फळ समजून गिळला होता ना. एलियन्स केवळ सूर्यालाच नाही तर अखंड ब्रह्मांडाला पण गिळंकृत करू शकतात. आपल्या गॅलेक्सीमधील ब्रह्मांडातील परमधामामध्ये त्यांच्या रचनाकारांची पॉवर 1 ते 4 कला एवढीच आहे.
या ब्रह्मांडांच्या भोवती जर एलियन्सनी 10 कलेचा वेढा टाकला तर ही 4 कलेची ब्रह्मांड अगदी सहज ॲब्झॉर्ब करून घेतली जातात आणि या ब्रह्मांडातील परमप्रकाश परम पावर या एलियन्सना मिळते. जसे अजगर आपल्या सावजाला वेढा टाकून हळूहळू पूर्ण गिळंकृत करतो ना, अगदी तसेच याप्रमाणेच महाब्रह्मांड किंवा गॅलेक्सीसुद्धा जसे मोठा मासा छोट्या माशाला खातो त्याप्रमाणेच या एलियन्सच्या भक्ष्यस्थानी पडतात. मात्र गॅलेक्सीच्या वरती हे एलियन्स युनिवर्सला गिळंकृत करत नाहीत, कारण युनिवर्समधील परम पावर आणि परमप्रकाश या एलियन्सच्या तुलनेत खूपच जास्त आहे. व्हिडिओच्या शेवटी बापूजी मुलांना आवाहन करत आहेत की हे दिव्य आत्म्यांनो, तुम्ही आत्मस्वरूप व्हावेत. आत्मस्वरूपात बेहदच्या पित्याकडून पावर घेऊन तुम्ही जागृत व्हावेत. आत्तापासून सुरुवात केलीत तर तुम्ही नक्कीच जागृत होऊ शकाल. आत्मस्वरूपात घेतलेली पावर हीच कामी येईल. या पावरच्या सहाय्याने तुम्हीच विश्व परिवर्तन करायचे आहे. आता अनंत भैया म्हणतात की ठीक आहे बापूजी, आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून मुलांना ज्ञान देण्यासाठी वेळ काढलात. आता मी सर्व नवीन दर्शकांना सांगू इच्छित आहे की आपल्या बापूजींचे मुख्य चॅनल आहे बापूजी दशरथभाई पटेल, जिथे 6.5 लाखापेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आपल्याशी जोडलेले आहेत. तिथे मी रोज रात्री 10 ते 11 या वेळेत मेडिटेशन करून घेतो. आमचे अजून एक चॅनल आहे परम शांती मोटिवेशन अँड मेडिटेशन, जिथे साक्षीताई सकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत मेडिटेशन करून घेतात. जर तुम्ही आत्मज्ञानाकडे वाटचाल करू इच्छित असाल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अति महत्त्वाच्या प्लेलिस्ट आणि पॉडकास्ट दिलेले आहेत, ते पण तुम्ही जरूर पहा. आपले अजून एक चॅनल आहे स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत, ज्यामध्ये आपण 100पेक्षा जास्त आत्म्यांचे पॉडकास्ट घेतलेले आहे. या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे तुम्ही जरूर एकदा चेक करा. आपली वेबसाईट आहे www.paramshanti.org. तिथे आपली सर्व बेहद ज्ञानाची पुस्तकं तसंच लाईफ इन मल्टिवर्स हे महत्त्वाचे पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. ही PDF स्वरूपातली पुस्तकं तुम्ही स्वतः वाचून जरूर सर्वांना शेअर करा. खूप खूप धन्यवाद. बेहदची परम महाशांती. बापूजी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. बापूजी सुद्धा म्हणतात परम शांती. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला नवीन श्रोत्यांनी जरूर सबस्क्राईब करावे, आणि तुम्ही असे केल्याने आम्हाला सुद्धा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.